हाय. आज आपण अख्खी तुरीची भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे. ह्याच्यात अख्खी तूर जी आहे ती मी रात्रीची भिजायला टाकलेली आहे. ह्याच्यात लालसरपणाची पण तूर आहे आणि पांढरी पण आहे. अशी दोन्ही थोडीशी मिक्स झालेली आहे. ही रात्री भिजायला टाकली होती. सकाळी मस्तपैकी काढली. थोडेसेच मोड आले होते. आणि जर तुम्हाला जास्त मोड येऊन द्यायचे असेल तर सकाळी जेव्हा आपण पाण्यातून काढतो ना तर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची. ती संध्याकाळीपर्यंत परत मोड येतील, म्हणजे अजून छान मोड येतील. आता कुकरमध्ये मी मीठ टाकूनही शिजायला लावलेली आहे. म्हणजे मीठ जर टाकलं ना तर तुरीला अजून टेस्ट येते, म्हणून मी मीठ टाकून कोणतेही कडधान्य मी मीठ टाकून शिजवून घेते. आणि अशा प्रकारे बघा शिजून निघते. हात लावून पाहायचं, पूर्ण दबल्या जाते म्हणजे तूर शिजलेलीच आहे. आता मी दोन आहे ना मीडियम आकाराचे कांदे घेतलेले, ते बारीकरित्या कट करून घ्यायचे आहेत. आणि एवढंच खोबरं घ्या. जास्त काय आपल्याला मसाला पूर्ण दाटसर करायचा नाही आहे, त्यामुळे फक्त फोडणीपुरतं मला खोबरं पाहिजे आहे. खोबरं, लसूण आणि अद्रक हे मी एवढं नाही घेणार, मी एवढाच तुकडा घेणार आहे. हो का, जो मी तुम्हाला दाखवलेला आहे. अशा प्रकारे कट करून मी मिक्सरला आता लावून घेणार आहे. बाकी काहीच वाटण नाही आहे. हां, फक्त रात्रीचं भिजायला लावणे तूर, सकाळी शिजायला लावणे एवढाच वेळ जातो. बाकी भाजणं वगैरे असं काहीच नाही आहे. हे बघा, आता मी खोबरं, अद्रक, लसूण हे मी मिक्सरमध्ये असं वाटून घेणार आहे. अशा प्रकारचं बिनतेलाचंच वाटण तयार करायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत. कढीपत्ता तडतडला की आता आपण कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला लालसर होईस्तोवर परतून द्यायचा. म्हणजे जळून तर द्यायचा नाही. फोडणी जळली तर चांगलीच लागत नाही आहे. कोणत्याही भाजीला फोडणी जळून नाही द्यायची. आता हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा, खूप बारीक चमचा आहे. लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. आणि धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे. आता 2 चमचे मी गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही चवीनुसार तुम्हाला गरम मसाला कमी जास्त तिखट पण तुमच्या आवडीनुसार करून घ्या. आता हे मस्तपैकी मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. फक्त गॅस मोठा ठेवायचा नाही जेव्हा आपण हे लाल तिखट गरम मसाला टाकतो त्यावेळेस. आता आपण अद्रक, लसूण आणि खोबरं वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊ. आणि हे कच्चं असल्या कारणाने आपल्याला ह्या मसाल्यात मस्तपैकी ते परतून घ्यायचं, परंतु लो फ्लेमवरच परतून घ्यायचे, कारण की जळलं तर नाही पाहिजे. आणि जर वाटलं तुम्हाला की कडेला लागत असेल तर 2-3 चमचे पाणी टाका, म्हणजे आपलं मसाल्याचं जळला नाही पाहिजे. आता आपण अख्खी तूर टाकून घेऊ. ती पण मस्तपैकी परतून घेऊ. आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलंच आहे. तर कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही मसाल्यामध्ये गरम पाणी जर टाकलं ना तर तरी तर खूप छान येते. कोणतीही तुम्ही भाजी करत असाल तर गरमच पाणी टाका, गार नका पाणी टाकू. हे तर पाणी उकळूनच दिलं नाही. आता हे पाणी टाकून घेऊ. आता ह्याला मोठा गॅस करायचा. मोठा गॅस करून जर उकळी आली लगेच लो फ्लेमवर गॅस करा आणि झाकण ठेवा. 10 मिनिटांनी बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी तरी ती आणि भाजी तर एक नंबर लागते. हा अंगापुरता रस्सा म्हणतात, कुणी लतपतीत म्हणतात, तुमच्या भागात कसं म्हणतात मला नाही माहिती. तर हे बघा, अशा प्रकारे हा रस्सा तयार होतो. हा तुम्ही राईस बरोबर, नान बरोबर, रोटी बरोबर, चपाती, भाकरी, बाजरीची भाकर असो, ज्वारीची भाकर असो, खूप खूप एकच नंबर लागते. आणि चव तर बघायलाच नको. पहिल्यांदा अगोदर मला ही भाजी आहे ना कधीच करता नाही आली आणि मला कधीही चवच लागत नव्हती, त्यामुळे मी हे करणं टाळत होते. पण नंतर ना जसे आसपासचे लोक मला सांगायचे अशा पद्धतीने भाजी, तशी मी शिकलेली आहे. आमच्या शेजारचेच काकू होते, त्यांनी मला ही भाजी शिकवली होती. त्याच्यानंतर मला ही भाजी खूप आवडायला लागली, अख्खी तुरीची. नाहीतर कधीही गावाकडून अख्खी तूर आली की मला कधीच अख्खी तुरीची भाजी करता नाही आली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, बाय.